केस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आताच्या घडीची मोठी बातमी आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघातून। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या देवगड खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली, मात्र याकडे विशेष लक्ष वेधलं ते इथं झालेल्या एका वेगळ्या युतीमुळे। या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले, तर ठाकरे गट आणि काँग्रेस इथे एकत्र लढले। 15 जागांसाठी ही निवडणूक झाली। 40% मतदान झालं। यात भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झालेत। सावंतवाडी, मालवण आणि आता देवगडचाही खरेदी विक्री संघ भाजपकडे गेलाय, तर ठाकरे गटाला या निमित्तानं मोठा धक्का बसलाय। हा निकाल नेमका कसा आहे पाहूयात। भाजप राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल यामध्ये झाली। या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी झालाय। व्यक्तिगटातील विजयी उमेदवार पाहूयात। ॲडव्होकेट अजित पांडुरंग गोगटे 611 मतांनी विजयी, राजेंद्र शामराव शेटे 609 मतांनी विजयी, संतोष कुमार झिलू फाटक 609 मतांनी विजयी, रामदास अनंत अनुभवणे 627 मतांनी विजयी, प्रवीण मुकुंद राणे 594 मतांनी विजयी, माधव जनार्दन कुलकर्णी 608 मतांनी विजयी। महिला प्रतिनिधीमधून संपदा शैलेश बोंडाळे 631 मतांनी विजयी झाल्यात, तर रेश्मा विद्याधर जोशी 590 मतांनी विजयी झाल्यात। आता संस्था गटातील उमेदवार कोण विजयी झाले ते पाहूयात। रवींद्र राजाराम तिर्लोटकर 29 मतांनी विजयी, अजित शंतन कुमार राणे 30 मतांनी विजयी, सुभाष सखाराम नार्वेकर 29 मतांनी विजयी, चंद्रकांत शंकर पाळेकर 26 मतांनी विजयी झाले। अनुसूचित जाती जमाती गटातील उमेदवार शैलेंद्र जाधव 656 मतांनी विजयी झालेत। इतर मागास प्रवर्ग गटातील उमेदवार कोणते विजयी झालेत ते पाहूयात। संतोष मनोहर किंजवडेकर 643 मतांनी विजयी झालेत, तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गामधून धोंडू धाकू कोकरे 639 मतांनी विजयी झालेले आहेत। या विजयानंतर इथं भाजप राष्ट्रवादीकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय, मात्र आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघात झालेली ही भाजप राष्ट्रवादीची युती चर्चेचा विषय ठरली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा।